महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे, महाराष्ट्र शासन अंतर्गत सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ सातारा, उरमोडी धरण विभाग सातारा ही आहे सातारा शहर व लगतच्या 15 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या कास धरणाची यशोगाथा। सातारा अजिंक्य ताऱ्याच्या पायथ्याशी 7 डोंगरांच्या कुशीत वसलेला, जिथून सप्त ऋषींचे तारामंडल दिसते म्हणून सातारा नाव पडलेला सातारा। शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सातारा, क्रांतीवीरांच्या रक्ताने न्यालेली भूमी म्हणजेच सातारा, कर्मवीरांच्या मन मनगट मेंदू बळकट करणारे शिक्षण चंद्रमौळी झोपडीत नेणाऱ्या रयत शिक्षण संस्थेचा सातारा, कास वजराईच्या सौंदर्याने नटलेला सातारा, गडकिल्ल्यांचा इतिहास जपणारा सातारा। कास तालुका जावळी, जिल्हा सातारा। चला घेऊया कास धरणाचा आढावा। सातारा जिल्ह्यातील व जावळी तालुक्यातील कास गावाजवळ उरमोडी नदीच्या उगमस्थानावर 107.45 दशलक्ष घनफूट क्षमतेचे कास धरण सन 1885 साली बांधण्यात आलेले आहे। सदरचे धरण सातारा नगरपालिकेच्या मालकीचे असून या कास तलावातून सातारा शहरास व लगतच्या 15 गावांना पिण्याचा पाणी पुरवठा केला जात आहे। कास साताऱ्यापासून 13 मैल लांब असून 3770 फूट उंचीवर आहे। तो तलाव 714 फूट लांब, 5.5 फूट उंच व 10 फूट रुंद आहे। त्यात 7,37,37,000 चौरस फूट पाणी मावत होते। सातारच्या भविष्यात वाढत्या लोकसंख्येचा विचार करून कास धरणाची उंची वाढवण्याचे काम पूर्णत्वास आले। 1870 ते 80च्या दरम्यान बांधला गेला आणि तो ब्रिटिशांनी बांधलेला होता। तर ह्याचं ही जी सिस्टीम आहे ही पिण्याच्या पाण्यासाठी, म्हणजे सातारा शहर जे आहे त्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी ही स्कीम ब्रिटिश गव्हर्नमेंटनी केलेली होती। आणि आता जसं शहर वाढलं, पॉप्युलेशन वाढलं, तसं आता मग ह्याचं कसं आहे की पॉप्युलेशन रिक्वायरमेंट वाढली ड्रिंकिंग वॉटरची, त्यामुळे ह्याचं स्टोरेज कॅपॅसिटी वाढवणं भाग होतं। त्या अनुषंगानं ना याची जी मालकी आहे नगरपालिकेकडे आहे, त्यांची रिक्वायरमेंट जलसंपदाकडे आली की बाबा ही आम्हाला डॅम हाईट वाढवून पाहिजे। त्यानंतर आपण ह्याचं डिझाईन CDOकडनं डिझाईन करून घेतलं, कारण एकतर हा कसा आहे सेन्सिटिव्ह झोन आहे, म्हणजे हा जो भूभाग आहे कास पठार आणि हा प्लाटू हा एकतर युनेस्को हेरिटेजमध्ये आहे। युनेस्को हेरिटेज मीन्स त्यांच्या त्या मंजुऱ्या आल्या, पर्यावरणाच्या मंजुऱ्या आल्या, बऱ्याच वेगवेगळ्या टाईप्सच्या मंजुऱ्या घेताना सुद्धा आमच्या जलसंपदाच्या अधिकाऱ्यांना आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना खूप कसरत करावी लागली। ते सगळ्या मंजुऱ्या घेण्यात बराच कालावधी गेला। तो झाल्यानंतर मग फॉरेस्ट डिपार्टमेंटचे मंजुऱ्या बऱ्याच हे सगळं झाल्यानंतर आता डॅमचं काम ही प्रत्यक्षात चालू झालं। डॅमची कॅपॅसिटी आपण सर्वसाधारण कसे 5 पटीने वाढवली। पूर्वी हा जो होता तो 0.1 TMC, आता TMC मध्ये बोलायचं झालं तर 0.1 TMC किंवा 100 MCFT। त्याचं 100 MCFTचा जवळपास आता 500 MCFT एवढा डॅम झाला। हे जो डॅम दिसतो हा स्टोरेज आता कमी आहे, हे वर पाणी येणं अपेक्षित आहे, म्हणजे ह्याचा हा ओपन स्पिलवे आहे, म्हणजे नॉन गेटेड टाईप स्पिलवे आहे। आणि 0.5 TMC एवढी कॅपॅसिटी झाली की नॅचरली तो फ्लो चालू होऊन जाईल, अशी ही सिस्टीम आहे। आणि आता ही पूर्ण ग्रॅव्हिटी सिस्टीमनं हे साताऱ्याला पाणी देणं अपेक्षित आहे आणि याचं सगळं मॅनेजमेंट पिण्याच्या पाण्यासाठीचं जे आहे ते नगरपालिका करेल। तर राहिला पार्ट आता प्रत्यक्षात काम करताना बरेच ह्याच्यात चॅलेंजिंग गोष्टी होत्या। आता चॅलेंजिंग गोष्टी म्हणजे काय होत्या, कन्स्ट्रक्शन करताना एकतर हा भूभाग आहे तो एवढ्या उंच इलेव्हेशनला आहे, रिमोट प्लेस आहे, जरी साताऱ्यापासून 20 किलोमीटर असला तरीसुद्धा कसं आहे माहिती का, इथं एकतर मोबाईलची रेंज येत नाही, म्हणजे कुठल्याही मोबाईलची रेंज येत नाही, तर कम्युनिकेशनला प्रॉब्लेम आहे। तर आमच्याकडे मुळात जलसंपदाला आजकाल प्रचंड मोठ्या प्रमाणात स्टाफची कमतरता आहे, तर स्टाफ पण खूप कमी आहे। तर अशा केसमध्ये काय करायचं, तर मग आम्ही वेगवेगळ्या शक्कल लढवल्या की आता आमच्याकडे तरुण इंजिनियर मंडळी होती, त्यांनी काय केलं की बाबा प्रत्यक्ष काम जे चालू आहे तिथं आपण हाय पिक्सेल कॅमेरा लावूया आणि वायफाय हाय पिक्सेल कॅमेरा लावून त्याचे पासवर्ड्स आपण आमच्या अधिकाऱ्यांच्याजवळ दिले, म्हणजे एक्झिक्युटिव्ह, डेप्युटी किंवा हायर ऑफिसर्स AC वगैरे यांच्याजवळ दिले, आणि इथून आपण ऑब्झर्वेशन करायचो, कामाची क्वालिटी म्हणा किंवा जे काही इन्स्ट्रक्शन्स द्यायचे ते इन्स्ट्रक्शनही द्यायचो आम्ही। तर असं ती हर्डल आपण बाहेर काढली। इन्स्ट्रक्शन देताना त्या अडचणी यायच्या की स्टाफ नसल्यामुळे, आणि कम्युनिकेशनला ते तसं केलं। दुसरी गोष्ट अजून चॅलेंज याच्यात होतं की ह्या पाण्याच्या सिस्टीम साताऱ्याला कंटिन्युअसली रनिंग होतं आणि कंटिन्युअसली पाणी चालू असताना डॅमचं पण ते काम कंप्लीट करणं, म्हणजे गॉर्ज फिल करणं अपेक्षित होतं। त्यावेळी मग आम्ही तो एक पर्याय केला की कंटिन्युअस पाणी चालू असताना हेड रेग्युलेटर बांधकाम करणे आणि गॉर्ज कंप्लीट करणे, हे पण चॅलेंज आमच्या लोकांनी खूप सुंदर हाताळलं।
तर थोडक्यात काय की हा डॅम कम्प्लीट. अजून एक सांगायचं म्हणजे ह्याचा जो सांडवा दिसतो ना, हा सांडवा दिसतो इथे बघा, तुम्हाला हा पूर्ण सांडवा दिसेल, मोठा सांडवा आहे. तर ह्या सांडव्याचं डिझाईन ना तुम्ही प्रत्यक्ष त्या स्पॉटला गेल्यावर कळेल की ते रेग्युलर आमचे जे सांडवे असतात ना ते नॅपी टाईप म्हणजे ओगी टाईप असतात आणि त्याच्यावरनं नॅपी पाण्याचं पडून तो पुढे जातो. तर त्याऐवजी इथं स्टेप्ड टाईप केलं आहे. म्हणजे आपलं भुशी डॅम आहे ना लोणावळ्याचा, भुशी डॅमला जशी सिस्टीम आहे ना तसं केली आहे. कारण पर्यटक इथं जास्त येतात कासला आणि तिथं कसं आहे, जर काय पायऱ्यांवरून आपण पडणारं पाण्याचं जो ते लुक आहे किंवा नजारा आहे तो बघण्यासाठी इथं बरेच लोक येत असतात. तर त्यांना अट्रॅक्टिव्ह व्हावं, पर्यटन वाढावा, पर्यटन स्थळ व्हावं ह्या उद्देशानं आम्ही ते डिझाईन आहे ना सीडीओकडनं, सीडीओ मीन्स सेंट्रल डिझाईन ऑर्गनायझेशन, त्यांच्याकडनं आम्ही त्या टाईपचं डिझाईन करून घेतलं आणि ते एक सुंदर झालं. तर थोडक्यात आम्ही मॅक्झिमम इथं पर्यटन जास्तीत जास्त व्हावं, लोकांची सोय व्हावी आणि प्लस पिण्याच्या पाण्याची पण पुढच्या 50 ते 60 वर्ष कमीत कमी त्याला साताऱ्याची रिक्वायरमेंट फुलफिल होईल अशा पद्धतीनं हा डॅम कम्प्लीट झालेला आहे. आणि बाकी टेक्निकल गोष्टी म्हणाल तर आमच्याकडे हेही चॅलेंज एक होतं की एक्झिस्टिंग डॅम जो आहे ब्रिटिशकालीन म्हणजे 100-150 वर्षापूर्वीचा, त्या डॅमला अटॅच करून हा डॅम बांधणं आवश्यक होतं. तर ते पण चॅलेंजिंग होतं. तर एक्झिस्टिंग डॅमचा आपण एक बर्म म्हणून यूज केला आणि तो सेक्शन डिझाईन करताना असं सीडीओकडनं डिझाईन करून घेतलं की तो बर्म आहे ना, जो डॅमचा टॉप होता दॅट विल ॲक्ट ॲज अ बर्म आणि त्याच्या पुढे मग हे वाढवून घेतलं. तर हे केलेलं आहे. आणि बाकी मग पर्यटन तर आहे इथे छान. आणि दुसरं आत्ता सध्या म्हटलं तर आत्ताचे मुख्यमंत्री साहेब आपल्या इथलेच आहेत, दरेताम म्हणून गाव आहे, त्यांना जाणारा हा रस्ता आहे. त्यामुळे खूप छान इथं डेव्हलपमेंट पण करतायत, नवीन नवीन पर्यटनाच्या ॲक्टिव्हिटी करतायत आणि निश्चित त्याचं बेनिफिट लोकांना होऊन जाईल. बघितलं लक्षात येईल. हा कसं आहे, हा झोन बघा, ग्रीन झोन आहे सगळा, बरोबर. इथे दिसतोय ग्रीन झोन टोटल. म्हणजे मला ह्यातनं हे सांगायचं की हे जे पाणी आहे ना अनटॅप, म्हणजे कुठलंही पॉल्युशन नाही, काही नाही, वर कसली इंडस्ट्री नाही, काय नाही. म्हणजे तुम्ही जर साताऱ्याचे असाल तर फील प्राऊड की हे अगदी शुद्ध पाणी आपण पितो तिथे. लक्षात आलं, कारण डायरेक्टली इथून ग्रॅव्हिटीनं जाते साताऱ्यामध्ये आणि इथं कुठलंही पॉल्युशन नाही, कुठली इंडस्ट्री नाही, कुठलं काय सांडपाणी नाही, कुठल्या शहराचं नाही, काही नाही. तर त्यामुळे हे एक विशेष गोष्ट आहे काशी की अगदी शुद्ध आणि स्वच्छ पाणी, ते पण मिनरल वॉटर जसं म्हणतो ना, ह्या भूभागातलं पडलेलं पाणी डायरेक्ट आपल्या सातारकरांपर्यंत पोचतं. हे सर्वसाधारण एक पुढच्या 50 काही 100 वर्षापर्यंत पुरेल इतकीची कॅपॅसिटी आहे. साताराची जी रिक्वायरमेंट आहे ती बघितली तर मिनिमम 50-60 तर, किंवा ॲटलिस्ट साताराची ग्रोथ रेट बघितला तर ग्रोथ रेट कमी आहे, त्याचं त्या अँगलनं बघितलं तर 100 वर्ष तरी आता नव्यानं काही पाणी पुरवठ्यासाठी नवीन कुठली स्कीम करावी लागेल असं काही वाटत नाही. कास पठाराचे भौगोलिक क्षेत्र 1792 हेक्टर असून त्यापैकी 1142 हेक्टर वनक्षेत्र आहे. कास पठाराचा बहुतांश भाग जंगलाने व्यापलेला आहे. पठाराची उंची समुद्र सपाटीपासून 1200 ते 1300 मीटर आहे. या भागात सरासरी पर्जन्यमान 2500 मिलीमीटर आहे. कास पठारावर विविध प्रकारची झुडपे, रानफुले दरवर्षी पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर दरम्यान उगवत असतात. अलीकडेच कास पठाराचा जागतिक वारसा स्थळात समावेश करण्यात आलेला आहे. पश्चिम घाट हा इको सेन्सिटिव्ह झोन बनला पाहिजे आणि ती काळाची गरज आहे या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. सातारा शहर आणि जवळपासच्या 15 गावांसाठी हा तलाव मुख्य पिण्याच्या पाण्याचा स्रोत आहे. सन 2040 पर्यंत लोकसंख्येचा विचार करता अधिक पाण्याची आवश्यकता असेल. या समस्येवर मात करण्यासाठी धरणाच्या भिंतीची उंची वाढवण्यात आली आहे. सदर धरणाची उंची 17.19 ते 28.7 मीटर पर्यंत वाढवल्याने 0.5 TMC पाणीसाठा होऊ शकतो. अशा प्रकारे सातारा शहर आणि जवळपासच्या 15 गावांची पिण्याच्या पाण्याची गरज 2040 पर्यंत भागवता येईल. 0.1 TMCचं पिण्याच्या पाण्यासाठी सातारा नगर परिषदेच्या मालकीचं धरण होतं. त्यावेळी भविष्यातील फोरकास्टिंग पॉप्युलेशन कॅल्क्युलेशन करून नगरपालिकेने वाढीव धरण बांधण्याबाबत प्रस्ताव मांडला होता. त्या अनुषंगाने ठेवतत्वावरती जलसंपदा विभागाकडे 0.5 TMCचं धरण बांधण्याबाबत आपल्याला प्रशासकीय मंजुरी मिळाली आणि त्याप्रमाणे जलसंपदा विभाग या ठिकाणी काम करत आहे. सदर धरणाचे गळभरणीचे काम गेल्या वर्षी आपण मेमध्ये पूर्ण केलेलं आहे असून 0.3 TMC इतका पाणीसाठा केलेला आहे. सदर धरणाची कॅपॅसिटी 0.5 TMC आहे
परंतु प्रथम गळभरणी च्या वेळी 66% पाणीसाठा करायचा असल्याकारणाने आपण गेल्या वर्षी फक्त 0.3 TMC इतका पाणीसाठा केला होता. कास धरण पूर्ण होत असताना तेथे काम करणाऱ्या लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मोबाईलला रेंज नसल्यामुळे संपर्क करण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. त्यावरती उपाय म्हणून हाय पिक्सेल कॅमेरा कामाच्या ठिकाणी लावण्यात आले होते. त्याद्वारे वरिष्ठ अधिकारी कामाचे निरीक्षण करत होते. सदरचे काम चालू असताना सातारा शहर व इतर 15 गावांना पाणी पुरवठा विस्कळीत न होता काम पूर्ण करणे हे आवश्यक होते. हे आवाहन देखील अधिकाऱ्यांनी पूर्ण केले. सातारा शहराला कास धरण, शहापूर योजना आणि कृष्णा नदीतून पाणी पुरवठा होतो. मात्र शहापूर योजना आणि कृष्णा नदी योजना या योजनांना पाणी उपसण्याची गरज असल्याने या योजना महाग आहेत. कास धरण 1200 मीटर उंचीवर असल्याने कास धरणातून सातारा शहर आणि 15 गावांना गुरुत्वाकर्षणामुळे पाणी पुरवठा करणे सोपे आहे. त्यामुळे सातारा नगर परिषदेची आर्थिक बचत होते. कास धरणाचा पाणी जलशुद्धीकरण प्रकल्प सांबरवाडीमध्ये आहे. कास धरण सातारा शहर व 15 गावांना पाणी पुरवठा करत आहे. या 15 गावांमध्ये काळोशी, शिंदेवाडी, मस्करवाडी, सायली, कसानी, सांबरवाडी, अटली, लवंघर, सावली, जांभळमुरे, शिंदेगर, अनवले, धनगरवाडी, वडगाव आणि पेटरी या गावांचा समावेश होतो. कास धरणाची उंची वाढवल्यामुळे पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे कोणतेही गाव पाण्याखाली येणार नाही आणि लोकांचे पुनर्वसन होणार नाही याची खास काळजी घेतली आहे. कास धरण व कास पठार यांचा आकर्षक पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये उल्लेख केला जातो. या कारणास्तव या धरणामध्ये बुशी डॅम प्रमाणे स्टेप्ड टाईप सांडव्याची रचना करण्यात आली आहे. अशा प्रकारे पर्यटनासोबतच पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण करणारे कास धरण सातारा शहरासाठी वरदान ठरले आहे. कास धरण उंची वाढवणे प्रकल्प माहितीपट डॉक्युमेंटरी तयार करण्याकरिता कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय सातारा मधील स्थापत्य विभागातील शेवटच्या वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी श्री जयंत शिंदे, अधीक्षक अभियंता व प्राध्यापक डॉक्टर आनंद तपासे यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे.